नेमके विषय होते आज? पश्चिम रेल्वे व्यवस्थापनाने आज सगळ्या खासदारांची बैठक बोलवली होती. पश्चिम रेल्वेच्या अखत्यारीत येणार आहे, म्हणजे महाराष्ट्र होतं, गुजरातचे दिसले नाहीत, पण दीव दमण वगैरे हा जो भाग त्यांच्या ह्याच्यामध्ये येतो, त्या खासदारांची बैठक बोलवली होती. आणि प्रश्न त्यांनी त्यांचं प्रेझेंटेशन दिलं. प्रेझेंटेशन चांगलं होतं. पश्चिम रेल्वे कशी वाढते आहे, कसं काय होतं आहे, काय रेल्वे स्टेशन्समध्ये काय सुधारणा होते आहे. परंतु ज्या गोष्टी दिसण्यात आल्या त्याच कितीही म्हटलं तरी मुंबईची जी काही एक लाईफलाईन आपण म्हणतो ती लोकल सर्व्हिस, त्याच्यामध्ये किती सुधारणा झाली आहे. काय लोकांना पॅसेंजर्सचे प्रश्न आहेत, टाईम टेबल तुम्ही कसं हे करताय, फ्रिक्वेन्सी कशी आहे, आज तुमचे सिग्नल्सपासून ज्या काही गोष्टी होत आहेत याच्यामध्ये तुमची सुधारणा जी होते त्याच्यापेक्षा प्रश्न वाढणारे याची गती फार मोठी आहे. आणि ते करण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये म्हटलं इथे आता उन्हाळा आहे. या उन्हाळ्यामध्ये लोक जे जातात येतात सगळे सकाळपासून, कुठची एमर्जन्सी आली, कुठच्या पॅसेंजरला कुठचा त्रास झाला तर जी मेडिकल एड असायला पाहिजे ती कुठपर्यंत आहे तुमची. तुम्ही मोठमोठ्या घोषणा पंतप्रधानांच्या वगैरे सगळ्या देता, पण खरोखर इथे लोकांना सोयीसुविधा मिळतात का. आज ट्रेनमध्ये असणारी गर्दी त्या याच्यावरनं ते स्वतःच सांगत होते की ते दरवाजे बंद होताना त्रास होतो. तर दरवाजे जर बंद होताना त्रास होतो तर तुम्ही काही स्टेप्स कशा रीतीने घ्यायला पाहिजे. तुम्ही स्टॅगरिंग आवर्स ऑफिसेसच्या याच्याबद्दल राज्य सरकारच्या मदतीनं करणार होतं, ते कुठे गेलं. तर लोकांना आज या गोष्टी, प्रवास हा सुसह्य झाला पाहिजे, प्रवास हा व्यवस्थित झाला पाहिजे. तर याच्याकडे त्यांचं लक्ष हे केलं. आज तुमचे स्टेशन्स तुम्ही रिडेव्हलप करतायत, रिनोव्हेशन करतायत. नाना शंकरशेठ नाव द्या, मुंबई सेंट्रलला गेली कित्येक वर्ष शिवसेनेचे आमचे खासदार आम्ही सगळे बोम करून सांगतो आहे. ज्यांना ब्रिटिशांनी त्यांचा सत्कार केला एवढं त्या काळामध्ये सुद्धा त्यांनी जे योगदान दिलेलं आहे त्या नाना शंकरशेठचं नाव मुंबई सेंट्रल स्टेशनला द्या. आज प्रत्येक ठिकाणी किती आंदोलनं झाली, किती लोकांनी मोर्चे काढले, किती वेळा यांच्याशी बैठका घेतल्या, परंतु त्याच्यावर अद्यापही काही कारवाई झालेली नाही. कार्यवाही करणं गरजेचं आहे. आज मुंबईच्या या समस्या आहेतच. तुम्ही 4 नंबरची लाईन वाढवता, 5 नंबरची लाईन वाढवता, असलेल्या त्या झोपडपट्ट्या वगैरे आहेत त्यांना पर्यायी घरं द्या, त्यांच्याजवळ बघा. आज पाण्याची लाईन तिथे कमलानगर, त्या कमला रमणनगर माटुंग्याच्या ह्याच्यामध्ये आहे, त्यांना एकतर ते DRPमध्ये दाखवत आहेत, म्हणजे धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टमध्ये दाखवत आहेत. आणि पाणी नसल्यामुळे BMCने पाण्याची लाईन ओके केली आहे वाढवून त्यांना पाणी द्यायला, कारण पाण्याची अक्षरशः भीषण टंचाई आहे त्यांना. तर त्या ह्याला रेल्वे आड येते. रेल्वे म्हणते नाही आम्ही तुम्हाला परमिशन नाही देणार. जर DRPमध्ये आहे तर रेल्वेचा प्रश्न काय येतो. या प्रश्नांवर काढला आहे. कुठे जमिनीलगतच्या असलेल्या तुम्ही मॉनिटायझेशन करताय, काय केलेलं आहे. आज RLDA म्हणून एक भाग आहे, रेल्वे लँड डेव्हलपमेंट अथॉरिटी म्हणून. त्या रेल डेव्हलपमेंट अथॉरिटी म्हटल्यानंतर रेल लँड डेव्हलपमेंट अथॉरिटीला प्रचंड अधिकार आहेत. रेल्वेच्या ज्या जमिनी आहेत त्याचं मॉनिटायझेशन करून काय गोष्टी मोठमोठं हे बांधण्याचं त्यांचं चालू आहे. त्याचा कुठेतरी ताळमेळ द्या. त्याचं काय आलं आहे काय नाही लोकांनाही कळणं गरजेचं आहे. त्यामुळे तो एक प्रश्न होता. आज बाकीच्या गोष्टींमध्ये कवच हे जे फार महत्त्वाचं, ज्याने सिग्नल यंत्रणा, होणारे धोके, अपघात हे टाळणं मिळणं याच्यासाठीची जी काही यंत्रणा आहे त्याचं खूप जोरात काम चालू आहे म्हणे त्यांनी उत्तर दिलं. पण म्हटलं तेच रेल्वे मंत्र्यांनी संसदेमध्ये विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना फार सावधतेनं, फार सगळ्या गोष्टी विचारात घेऊन, सगळ्या टेक्नॉलॉजी फार मोठी आहे आणि त्याच्यामुळे ते आता सध्या ते सावधगिरीने केल्यामुळे त्याचा जो पेस आहे, त्याचे जे जो स्पीड आहे तो कमी आहे. आणि इथे तुम्ही सांगताय की प्रचंड झालेलं आहे. त्यामुळे काही गोष्टी ज्या पद्धतीनं सांगतायत. दुसरं वेस्टर्न रेल्वेच्या बाबतीमध्ये त्यांनी सुरत, उधना वगैरे कशी आवाढव्य एकदम चांगल्यात चांगली रेल्वेची स्टेशन्स होतील, रेल्वेची जागा कशी वाढवून मिळते आहे. अरे मुंबईत करा ना, महाराष्ट्रात करा. हाही त्यांना आम्ही हे केलं की फक्त तुमच्यावर लादण्यात येतं दिल्लीवरून आणि तुम्हाला करायला लागतं का तुम्हीसुद्धा तुमच्या सूचना देता, हे करणं गरजेचं आहे. आज रेल्वेचे फुट ओव्हर ब्रिजेस असतील, बायपास असतील, आतमधनं अंडरग्राऊंड असतील,
या सगळ्या गोष्टींना तुम्ही रेल्वे व्यवस्थापन म्हणून किती आणि रेल्वे मिनिस्ट्रीचा दबाव किती याचं सुद्धा गणित द्या. आज रेल्वेचा फ्रेट वाढणं, रेल्वेचा फ्रेट किती वाढला आहे, पॅसेंजर्सच्या याच्यामधनं किती रेव्हेन्यू येत आहे, काय तुमचं गणित आहे, प्रॉफिटेबिलिटी काय आहे, हेही विचारलं ते सांगतील. सर्वपक्षीय एक बैठक जी आहे बोलवलेली आहे, तुमच्याकडून काही अपर्याय कारणामुळे तुमच्याकडून कोणी गेलं नाही अशी माहिती जी आहे ती अरविंद सावंतांनी दिली आहे. कल्पना आहे, अरविंद सावंत आमचे लोकसभेतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमचे नेते आहेत आणि संजय राऊत साहेब राज्यसभेमध्ये आहेत. मला कल्पना नाही आहे की जर अरविंद सावंत जातील असं मला वाटलं होतं, पण काही कारणास्तव ते बाहेर असल्यामुळे जाऊ शकत नसले. तरी विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस आणि इतर जे पक्ष आहेत त्यांच्या माध्यमातून आमचं जे काय म्हणणं आहे किंवा जो एक भयानक असा आघात आपल्याला झाला आहे याला सडेतूर उत्तर देणं गरजेचं आहे. संजय राऊतांनी त्याबद्दल भाष्य केलेलं आहे. आज जी परिस्थिती आपल्यावर का ओढवली, किती तुमचं इंटेलिजन्स फेल्युअर का होऊ शकतं, हा पुलवामा नंतरचा एवढा मोठा आणि तो सुद्धा पर्यटक, निरपराध पर्यटक, आज आपले महाराष्ट्रातले कुठलेही भारतातले जे काही पर्यटक आज मारले गेले, काय त्यांचा अपराध होता, काय त्यांचा गुन्हा होता. आणि मग अशा या पाकिस्तानचा हात आहे, तर आता त्याच्यावर कसला विचार करताय, त्याच्यावर सडेतोड उत्तर देणं गरजेचं आहे. आणि या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. आज जम्मू काश्मीरमध्ये शांतता झाली, चांगलं झालं, विकास होतो आहे, जम्मू काश्मीर पुढं जात आहे. कुठे काय पुढं जात आहे, अधोगती ही ह्याला हे म्हणतात. आज कोण जाणार, कोण पर्यटक धजावणार तिथे हे करायला. आज हे सरकारचं काम आहे आणि हे सरकारचं अपयश आहे, हे त्यांनी मान्य करायला पाहिजे. अनेकांनी प्रश्न उपस्थित केला आहे की सैन्यांची भरती कमी केली, अग्निवीर केले आणि त्याच्यामुळे सगळा हा ज्या काही गोष्टी केले तेच म्हणतो आहे. जर तुमचं इंटेलिजन्स फेल्युअर असेल आणि जर तुम्हाला तिथल्या तिथे त्यांना जर एन्काउंटर करता येत नसेल तर हे किती मोठं अपयश आहे. आज बाकीच्या गोष्टी आणि गमजा आपण मारतो, देशातली 3री, देशातली 5वी अशी आपली ही डेमोक्रेसी असलेली आपला देश एवढा पुढे चालला आहे. अमेरिकेशी अमेरिका काय देत आहे ते लोकांना कळतं आहे, अमेरिका कसं वागवतं आहे ते. आणि त्या गोष्टी जाऊ द्या, पण तुमच्या आपल्या देशाची सुरक्षितता, अंतर्गत सुरक्षितता, लोकांची सुरक्षितता हे सरकारचं काम आहे. बाकी सगळ्या गोष्टी सांगायला मोकळे, पण ह्या गोष्टीजवळ कोण लक्ष देणार, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि हे सरकारचं अपयश सरकारने त्यांच्या कृतीतून करून दाखवलं पाहिजे.